नमस्कार, देवश्री किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण गुळाच्या पाकातील बदाम डिंक लाडू कसे तयार करायचे ते पाहणार आहोत। करायला अगदी सोपे आहेत, भरपूर पौष्टिक असे लाडू आहेत। या लाडूतून कॅल्शियम, लोह, प्रोटीन, विटॅमिन असे भरपूर पौष्टिक घटक मिळतात, ज्याची आपल्याला सध्या गरज आहे। सगळ्यांनाच भाज्या खायचं म्हटलं की नको वाटतं, तर अशा पद्धतीचे लाडू जर तुम्ही घरामध्ये करून ठेवले तर येता जाता सुद्धा मुलं ते फस्त करून टाकतील। तर अशा पद्धतीचे लाडू तुम्ही नक्की करून पहा। शरीरातील झीज भरून काढणारे असे लाडू तयार होतात। मुलांना यातून भरपूर घटक मिळतील असे लाडू तयार होतात आणि खास करून स्त्रियांसाठी सुद्धा हे लाडू एकदम परफेक्ट असे आहेत। या रेसिपी मध्ये मी तुम्हाला अगदी योग्य प्रमाण दाखवलेलं आहे, योग्य पद्धत दाखवलेली आहे आणि त्यामुळे तुमचे लाडू एकदम परफेक्टच होतील। या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडतील। रेसिपी आवडल्यास एक लाईक मात्र नक्की करा, त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्राम वरती असाल तर इंस्टाग्राम वरती मला फॉलो करा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। बदाम डिंक लाडू करण्यासाठी इथे मी खारीक 250 ग्रॅम घेतलेली आहे, खोबरं 250 ग्रॅम घेतलेलं आहे आणि बदाम सुद्धा 250 ग्रॅम घेतलेले आहेत। त्याचबरोबर गुळ मी 250 ग्रॅम घेतलेला आहे, 100 ग्रॅम डिंक घेतलेला आहे, 100 ग्रॅम तूप घेतलेला आहे, 50 ग्रॅम खसखस घेतलेली आहे, त्याचबरोबर जायफळ आणि वेलदोडे घेतलेले आहेत। तर इथे मी ही जी खारीक बारीक करून घेतली ती मिक्सर वरती बारीक करून घेतली आहे। तुम्ही पाहू शकताय थोडीशी जाडसर अशी खारीक मी बारीक करून घेतली। यातल्या बिया काढून घेतल्यानंतर खलबत्त्यामध्ये ही थोडीशी चेचून घेतली आणि नंतर मिक्सर मध्ये ती बारीक करून घेतलेली आहे। खोबरं सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने थोडंसं जाडसर असं वाटून घ्यायचं आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बारीक किसणीने किसून घेतलं तरी चालेल। आणि त्याचबरोबर इथे मी हे 250 ग्रॅम बदाम घेतलेले आहेत। तर आज आपण बदाम डिंक लाडू तयार करतोय, त्यासाठी इथे मी बदामाचा भरपूर वापर करते। त्यामुळे 250 ग्रॅम खारीक, 250 ग्रॅम खोबरा आणि 250 ग्रॅम बदाम घेतलेले आहेत। ते सुद्धा आपल्याला थोडेसे जाडसर असे मिक्सरवरती वाटून घ्यायचे आहेत। यामध्ये थोडेसे अधूनमधून दाताखाली बदाम आले की चवीला खूप मस्त लाडू लागतात, त्यासाठी थोडंसं जाडसर असं हे सगळं वाटून घ्यायचं आहे। आणि या 250 ग्रॅमच्या प्रमाणाला इथे मी 250 ग्रॅम गुळाचं सुद्धा प्रमाण घेतलेलं आहे, त्यामुळे गोडीला हे लाडू एकदम मस्त होतात। तर आता आपण लाडू करायला सुरुवात करूया। तर सुरुवातीला आपल्याला हा डिंक तळून घ्यायचा आहे। कढईमध्ये तूप घालण्या अगोदर आपण खसखस भाजून घेऊया। तर अगदी बारीक गॅस ठेवायचा आहे आणि कढई सुद्धा आपल्याला जास्त गरम करायची नाही। मी आताच कढई ठेवलेली आहे, तर खसखस लगेच भाजली जाते आणि खूप जास्त भाजली तर याची कडवट अशी चव लागते, त्यासाठी अगदी हलकस आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे। खसखस भाजल्यानंतर मी काढून घेतली। आता आपण या कढईमध्ये तूप घालूया। तर तूप चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे। चांगला फुलेपर्यंत आपल्याला हा डिंक तळून घ्यायचा आहे। आतून अजिबात कच्चा राहिला नाही पाहिजे। चांगला टम्म फुगला की नंतर आपल्याला हा काढून घ्यायचा आहे, म्हणजे तो मिक्सर वरती बारीक करताना लगेच बारीक होतो, किंवा तुम्ही हाताने असं चुरून घेतला तरी सुद्धा तो बारीक होतो। आता आपण हा डिंक काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने आपण सगळा डिंक तळून घेऊया। डिंक तळून झाला तो मी एका प्लेटमध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवलेला आहे। त्याचबरोबर कढईतलं उरलेलं तूप सुद्धा मी एका वाटीत काढून घेतलं, ते सुद्धा आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। आणि आता याच कढईमध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे। गूळ पूर्ण आपल्याला विरघळवून घ्यायचा आहे। यामध्ये अगदी 2 चमचे पाणी घालायचं आहे। अशा पद्धतीने पाणी घातल्यामुळे गुळाचा जो आपण पाक करतोय तो अजिबात घट्ट होत नाही, त्यासाठी असे 2 चमचे फक्त आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे। आता जोपर्यंत गुळ विरघळत नाही तोपर्यंत आपल्याला असं एकसारखं हलवत राहायचं आहे। या गुळाचा पाक करून घ्यायचा आहे।
म्हणजेच हा गुळ फक्त आपल्याला विरघळवून घ्यायचा आहे. गुळ आपला पूर्ण विरघळलेला आहे, याचा पाक तयार झालेला आहे आणि या पाकाला उकळी आलेली आहे. तर आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हा पाक पूर्ण थंड करून घ्यायचा आहे आणि नंतरच आपल्याला लाडू बांधायचे आहेत. आपली सगळी पूर्व तयारी झालेली आहे. डिंक थंड झाल्यानंतर तो मिक्सरवरती बारीक करून घेतला. त्याचबरोबर वेलदोडे आणि जायफळ सुद्धा बारीक करून घेतलं आणि खसखस सुद्धा थोडीशी अरळ बोबडे अशी मिक्सरवरती बारीक करून घेतली आहे. आणि आपलं तूप आणि गुळाचा पाक सुद्धा पूर्ण थंड झालेला आहे. तर आपण हे सगळे पदार्थ मिक्स करून घेऊयात. एका मोठ्या भांड्यामध्ये किंवा पाटीमध्ये आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. डिंक घालूयात, खसखस घालूया, जायफळ आणि वेलदोड्याची थोडीशी साखर घालून मी पूड तयार करून घेतली आहे. असं केल्याने हे व्यवस्थित बारीक होतं, त्यामुळे साखर थोडी घालायची आणि डिंक आणि वेलदोडे बारीक करून घ्यायचे आहेत. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि नंतर आपल्याला यामध्ये पाक घालायचा आहे. हे मिक्स झालेलं आहे. आता यामध्ये आपण तूप घालूया. जेवढं आपण घेतलं होतं तेवढं यामध्ये मी सगळं तूप घालते आहे. डिंक तळून झाल्यानंतर तूप सुद्धा पूर्ण आपल्याला थंड करून घ्यायचंय आणि नंतरच यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. डिंक लाडू करण्याच्या सुद्धा वेगवेगळ्या पद्धती असतात. तर काही जण खोबरं आणि खारीक सुद्धा भाजून घेतात, पण नंतर काय होतं की जेव्हा आपण खोबरं भाजतो त्यावेळेस त्याचा एक वास असतो. तो नंतर हळूहळू जसजसं हे लाडूला खूप दिवस होतील त्यावेळेस त्या खोबऱ्याचा एक वास यायला सुरुवात होते. त्यासाठी मी कधीही खोबरं भाजून घेत नाही. मी माझी पद्धत तुम्हाला दाखवते आहे. तुम्हाला ही पद्धत आवडत नसेल तर तुमच्या पद्धतीने हे प्रमाण वापरून तुम्ही लाडू बनवू शकता. आता यामध्ये आपण गुळाचा पाक घालूयात. तुम्ही पाहू शकताय यामध्ये आपण थोडंसं पाणी घातलं होतं, त्यामुळे थंड झालाय तरी सुद्धा हा पाक चांगला आहे, म्हणजे घट्ट झालेला नाही. म्हणून या पद्धतीने आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी घालायचंय. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि नंतर आपण याचे लाडू वळून घेऊयात किंवा बांधून घेऊयात. थोडंसं चमच्याने हलवून झाल्यानंतर आता आपल्याला हे मिश्रण हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये पूर्ण गुळ मिक्स झाला पाहिजे, म्हणजे याचे लाडू बांधायला अगदी सोपं जातं. मस्त वास सुद्धा खूप खमंग असा येतोय. यामध्ये आपण भरपूर जायफळ आणि वेलदोडे घातलेले आहेत आणि त्याचबरोबर खसखस भाजून घातलेली आहे. खूप मस्त असा वास येतोय. आता याचे लाडू आपण बांधून घेऊयात किंवा वळून घेऊयात. तुम्हाला जेवढ्या साईजचा लाडू बांधायचा आहे त्यानुसार तुम्ही बांधू शकता, लहान मोठा. इथे मी मीडियम साईजचे लाडू बांधून घेते. पहा, अशा पद्धतीने मस्त असे आपले पाकातले बदाम डिंक लाडू तयार झालेले आहेत. हे सगळे लाडू आपण पटपट बांधून घेऊयात. भरपूर प्रमाणामध्ये लोह, कॅल्शियम, प्रोटीन असणारे, शरीराची झीज भरून काढणारे, शरीराचा थकवा दूर करणारे असे पौष्टिक असे आपले बदाम डिंक लाडू तयार झालेले आहेत. तुम्ही पाहू शकताय अगदी झटपट हे लाडू तयार होतात. या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा. तोंडात घालताच विरघळणारे असे लाडू तयार होतात. तर या पद्धतीने नक्की करून पहा. कधीही जेव्हा तुम्हाला थकवा वाटतोय त्यावेळेस असे लाडू बनवून ठेवा आणि महिनाभर खा. तुमचा पूर्ण थकवा जाईल, तुम्हाला फ्रेश वाटेल,
तुमच्या शरीरामध्ये ताकद येईल. बदाम घातलेले डिंक लाडू तुम्हाला कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा. या रेसिपीला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉन वरतीही क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.